झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। महिंद्रानं भरवलेल्या स्कूल बस सेफ्टी वीकच्या अंतर्गत शहरातील नागरिक आणि शाळांमधील मुख्याध्यापक यांच्यासोबत मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चासत्र भरवलं होतं। यात सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। मुलांसाठी काय महत्त्वाचं आहे, सुरक्षा कशी असावी, चालकांनी काय सावधानता बाळगावी, यापासून ते थेट छोट्या छोट्या विषयांवर मंथन करण्यात आलं। चला तर आपणही सहभागी होऊयात या चर्चासत्रात। बस एकमेव असं साधन आहे की जे बल्क स्वरूपात विद्यार्थ्यांची वाहतूक करते आणि त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, बसची कॅपॅसिटी आपण बघितली आहे 30 ची असेल, त्याच्यामध्ये 50-60 विद्यार्थी कोंबले जातात। ती अडचण होऊ नये, जी कॅपॅसिटी आहे जी कॅपॅसिटी अनुसारच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रिझर्वेशन असावं, त्यानुसारच त्यांचं वाहतूक व्हावी, हा मुख्याध्यापकांनी मांडण्याचा प्रश्न आहे आणि ते मी या ठिकाणी मुद्दामून मांडणार आहे। ही बस एक तर कम्प्लिटली मेटल बॉडी असल्या कारणाने रस्त्यावरती चालताना ऊन पाऊस वारा यावरून मुलांना संरक्षण आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्याची आम्ही चॅसी जी बनवली आहे ती एक मोनोकॉक कन्स्ट्रक्शन म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजी, ते ड्रायव्हरला चालवायला कंट्रोल करायला किती व्यवस्थित हलका होता आणि ड्रायव्हर कॅन कंट्रोल द व्हेकल। त्याच्यानंतर ऍक्सिडेंट्स करता इथे साईड बीम्स आहेत गाडीवरती, त्यामुळे इन क्राउडेड ट्रॅफिक जराही काय झालं तरी आम्ही बस आतमधल्या पॅसेंजर्सना मुलांना काही होणार नाही, म्हणजे इम्पॅक्ट गाडीवरती होईल पण मुलांना काही होणार नाही। आणि चौथी गोष्ट म्हणजे आतमध्ये जागा एवढी स्पेस आहे, मुलांना धरायला जागा आहे, बसायला जागा आहे, म्हणजे सडन ब्रेक्स लागले हे लागले ते लागले मुलं आरामात बसू शकतात, एकमेकांच्या वरती आदळणार नाही, अशी ही बेसिक गाडीची कन्स्ट्रक्शन आहे। त्यानंतर गाडीमध्ये जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आज पण ती स्टँडर्ड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे ते आलेले आहेत। वी हॅव डन एक्झॅक्टली। त्यामुळे ही बस अशी उपकृत अशी बस आम्ही केलेली आहे आणि आयडिया इज टू गिव्ह सेफ पॅसेज टू ऑल स्कूल चिल्ड्रन अक्रॉस द स्टेट अँड द कंट्री, दॅट इज द पर्पज। सेकंडली आता चालकाचा फायदा म्हणायचं झालं तर आमचं इंजिन हे आता स्टेट ऑफ द आर्ट असल्या कारणाने त्याची काय म्हणतात ते मायलेज हे उत्कृष्ट आहे, म्हणजे 20 किलोमीटर पर्यंत देऊ शकतात। त्याच्यानंतर आपल्याला स्पीड लिमिट जे लागतं म्हणजे जे रूलमध्ये आहे ते आम्ही इंटरनली बनवतो, म्हणजे त्याला एक्स्ट्रा स्पीड गव्हर्नर लागत नाही, त्यामुळे तोही खर्च चालकाचा वाचतो। असं हे वी हॅव ट्राय टू सी दॅट वी पॅकेज इट व्हेरी वेल आणि अल्टिमेटली मुलांना तो प्रवास चांगला व्हावा, दॅट इज द आयडिया। 1 ते 15 जानेवारी या 15 महिन्यामध्ये आमचं प्रामुख्याने हेच काम असतं की आम्ही ड्रायव्हर्सचे शिबिर घेतो। आता इथे प्रबोधिनी जे आहे तर त्या प्रबोधिनीमध्ये साधारणपणे दर 2-3 महिन्यानंतर तिथल्या ड्रायव्हर्ससाठी ट्रेनिंग असतं। आम्ही तिथे पण जाऊन वाहतुकीचे नियम कसे पाळावेत किंवा त्या संदर्भाने रोड साईड सिग्नल्स जे असतात याची माहिती त्यांना करून देतो। दुर्दैवाने होतंय काय की मोठ्या प्रमाणामध्ये मी पालकांच्या संदर्भाने असं म्हणेन की पालक जोपर्यंत या संदर्भाने अवेअर होत नाही, आपल्या पाल्याच्या संदर्भाने जर समजा ते जागरूक होणार नाही तर मग असं चित्र सतत दिसणार आहे। म्हणजे आरटीओ किंवा पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस हे रस्त्यावरती आपलं काम करतच असतात। ते एखादी रिक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जर समजा जात असेल तर आपण हे चित्र नेहमी बघतो की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं अर्ध शरीर त्या रिक्षाच्या बाहेर असतं। आपली फक्त एकच रिक्षा रस्त्यावरती चालते असं नाही, रस्त्यावरती इतरही वाहनं जाय करत असतात आणि त्यामुळे शेजारून जाणारा एखादा दुसऱ्या वाहन जर समजा त्या रिक्षाला घासून गेलं तर तो ज्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं अर्धवट शरीर बाहेर आहे किंवा दप्तरं सगळी बाहेर टाकलेली असतात तर त्याला ते घासून जाईल आणि पर्याय नाही। ऑटो रिक्षा सारखं जे वाहन आहे ते अतिशय हलकं वाहन आहे, 3 चाकावर चालणार आहे, ते कोलमडू शकतं, पडू शकतं आणि एखाद्याच विद्यार्थ्याला इजा न होता त्या रिक्षामध्ये मुळात तर त्या रिक्षामध्ये 4 विद्यार्थ्यांना न्यायला पाहिजे असा नियम आहे, पण आपण असं कधीही बघत नाही किंवा आपल्या नजरेत येत नाही की एका रिक्षामधून 4 विद्यार्थी शाळेत चालले ते येत आहेत असं होत नाही।
भरगच्च अशी ती रिक्षा विद्यार्थ्यांनी भरलेली असेल, मग या संदर्भाने पालक का काही करत नाही? मग पालक यासाठी करत नसावे असा माझा अंदाज आहे की काही स्कूल्सना बसेस नाही आणि मग शाळेचं जे अंतर आहे ते जास्त आहे, मग पर्याय काय म्हणून कदाचित पालक अशा पद्धतीने रिक्षाची निवड करतात. मग होतं असं की त्या विद्यार्थ्यांची न्याय करण्याकरता रिक्षा चालक किंवा मालक असेल तर तो त्याला जास्त विद्यार्थी मिळाले तरच तो त्या रिक्षाने विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी त्याची ती कंडिशनच असते. मग अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर पर्यायाने आपणच आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालतो. ड्रायव्हर आणि अटेंडंट हे 2 जण जे असतात ते नॉर्मली बसमध्ये असतात आणि त्यांचं जिम्मेदारी असते की त्यांनी काळजीपूर्वक ती गाडीची काळजी घेऊन हे करायचं असतं आणि त्यासाठी ड्रायव्हरला ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांना वारंवार अवेअरनेस आणि हे शिकवलं जातं किंवा त्यांनी काळजी कशी घ्यायची आहे, मुलाचा एखादी वस्तू विसरली ती कशी जमा करायची किंवा एखादा मुलगा झोपला तर त्याला उठून त्याच्या पर्टिक्युलर स्टॉपवर कसं सोडायचं किंवा समजा जर तो विसरून राहिला तर त्याला शाळेत नेऊन पोहोचवायचं परत किंवा ऑफिसला आणून तिथून त्यांच्या आईवडिलांना कॉन्टॅक्ट करून त्यांना पुन्हा त्याच्या ठिकाणी त्याच्या घरी कसं पोहोचवता येईल हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं आणि वारंवार या गोष्टीचं प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि अशा पद्धतीने आम्ही त्यांची काळजी घेतो. महिंद्राकडे हा जी बस आहे हिला काय आहे, किती लोकांची बसण्याची व्यवस्था आहे, हा सगळी काय काय रेग्युलेशन पाहिजे, किती उंच जमिनीपासून त्यांच्या पॅर पाहिजे, समोर मुलांना धरण्यासाठी ग्रीप पाहिजे, बसता ठेवण्यासाठी जागा पाहिजे, सगळेचे उल्लेख प्रत्येक स्कूलमध्ये ट्रान्सपोर्ट कमिटी आहेत की नाही ते हा चेक केला पाहिजे. आणखी ट्रान्सपोर्ट कमिटी काय करतात हा बघितला पाहिजे. स्कूल बसच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं काही गाईडलाईन्स घालून दिल्यात. काय आहेत त्या गाईडलाईन्स पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. व्हॅनमधून मुलांना हात डोकं बाहेर काढता येणार नाहीये म्हणून ग्रिल किंवा खिडकीवर सुरक्षा रॉड बसवावेत. या गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या. तसंच गाडीमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी असंही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलंय. मुलांसाठी फर्स्ट एड किट गाडीत असावा. तसंच आपत्कालीन दरवाजा गाडीला असणं बंधनकारक आहे असंही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलंय. स्कूल बस दुरूनही ओळखता येईल अशा पद्धतीनं बसची रंगसंगती असावी. या होत्या सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या गाईडलाईन्स. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास, एक पाऊल पुढे.